आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे परमेश्वराला भगवंताला प्रसन्न करण्याचा काय उपाय आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वांनी कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर आपण जाणून घेऊ भगवंताला प्रसन्न करण्याचा काय उपाय आहे। व्यवहारात आपल्याला जर एखाद्याला प्रसन्न करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करतो हा विचार आपण केला पाहिजे। एखाद्याकडून एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी काय करावं, त्याला कसं प्रसन्न करावं हे लहान लेकराला सुद्धा माहिती आहे। लहान लेकराला जर एखादी गोष्ट वडिलांकडून पाहिजे असेल तर तो वडिलांना प्रसन्न करण्यासाठी काय करतो। त्याला जर वडिलांकडून एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तो अशी भूमिका तयार करतो, वडिलांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे काय करतो, वडिलांची सेवा करतो, वडील जे काही सांगतात वडिलांच्या आज्ञेचं पालन करतो। यामुळे काय होतं, 2-3 दिवसामध्ये वडिलांना असं वाटायला लागतं की आपला मुलगा फार सुधारला आहे। ही युक्ती तर सर्वांना माहिती आहे आणि हीच युक्ती सर्व ठिकाणी चालते, कारण परमात्मा आईच्या मताला महत्त्व देतो। वडिलांना प्रसन्न करायचं असेल तर आपण वडिलांच्या मताला महत्त्व देतो आणि त्यांनी जे काही सांगितलं ते सर्व आपण पालन करतो, त्यांचं सर्व काही म्हणणं ऐकतो। तसं परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल तर परमात्म्याचा सुद्धा आदेश आपल्याला मानावा लागेल आणि परमात्म्याचा आदेश आहे शास्त्र। त्या शास्त्राचं आचरण करणं म्हणजे परमात्म्याचा आदेश मानणं। पण या अगोदर आपण आणखी एक विचार केला पाहिजे की परमात्मा जर प्रसन्न झाला तर परमात्म्याकडे मागावं काय। कारण बऱ्याच वेळेला आपल्याला मागावं काय हे कळत नाही आणि मग त्या ठिकाणी जास्त फजिती होते। म्हणून मागावं काय याचा सुद्धा विचार केला पाहिजे। मागावं काय याचा विचार करताना आपण संतांच्या जीवनाचा विचार करावा। संतांनी तर सांगितलंय मागूच नाही देवाकडं। तुकोबरांचं म्हणणं आहे काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे। कारण तुकोबरांचे वडील देवाकडे कधीच काही मागत नव्हते, म्हणून संतांनी सुद्धा भगवंताकडे कधीच कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही। तुकोबरांचे वडील बोल्होबा आणि आई कनकाई, तुकोबरांचे वडील नित्य पंढरपूरच्या वारीला जायचे। पण असं सांगितलं जातं तुकोबरांचे वडील कधीच भगवंताच्या मुखाकडे पाहत नव्हते। रावळात ज्या वेळेला जायचे चरणाचं दर्शन घ्यायचे आणि बाहेर निघायचे। असं सांगितलं जातं तुकोबरांचे वडील बोल्होबा हे ज्या वेळेला दर्शनाला जायचे त्यावेळेला भगवंत सुद्धा मान खाली घालून उभा राहायचे। का उभा राहायचे तर त्याचं कारण असं आहे, बोल्होबा काकांच्या सेवेचं ऋण भगवंतावरती झालं होतं आणि म्हणून भगवंत मान खाली घालून उभा राहायचे। प्रत्येक वेळी त्यांनी बोल्होबा काकांना म्हणावं, बोल्होबा अहो काहीतरी मागा ह्या वेळेस तरी। पण बोल्होबा काका काहीच मागत नव्हते। काही काळ गेला, वारी करून घरी आले। काही काळ गेला आणि पुन्हा पंढरीची वारी जवळ आली। बोल्होबा काका पंढरीला जायला निघाले तर कनकाई माता म्हटले यावेळेस मला सुद्धा पंढरपूरच्या वारीला यायचे, मलाही त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं। बोल्होबा काका म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, चल म्हणे, पण माझ्यासोबत आल्यानंतर देवाकडे कधी काही मागायचं नाही, कारण आजपर्यंत देवाकडे काही मागितलं नाही। कनकाई माता म्हटल्या ठीक आहे। दोघंही पंढरपूरला आले। पंढरपूरला आल्यानंतर रावळामध्ये गेले। बोल्होबा काकांनी भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं, दर्शन घेतलं आणि रावळाच्या बाहेर निघाले। कनकाई माता ज्या वेळेला गेल्या देवाच्या चरणावर डोकं ठेवलं, पण देवानं पाहिलं कनकाई मातेकडे आणि विचारलं आई साहेब चेहरा पडलेला आहे, काही दुःख आहे। कनकाई माता सहज सांगून गेल्या देवा अजून पूस पवित्र झाली नाही। देवाला सांगितलं काही हरकत नाही, तुला पुत्र होईल म्हणे। कनकाई मातेला अतिशय आनंद झाला। भगवंताच्या आणि कनकाई मातेच्या संवादामध्ये वेळ गेला। बाहेर बोल्होबा काका ही कनकाई मातेची वाट पाहत बसले होते, कनकाई अजून का आली नाही। तोपर्यंत बोल्होबा काकांनी गरुड खंबाचं दर्शन घेतलं, आलिंगन दिलं। त्यानंतर ज्यावेळेला कनकाई माता आल्या बोल्होबा काकांनी पाहिलं चेहरा प्रसन्न आहे, कनकाई देवाकडे काही मागितलं तर नाही।
कनकाई माता म्हटल्या, स्वामी तुम्ही सांगितलं मागायचं नाही आणि कसं मागेल म्हणे. मग खूप प्रसन्न आहेस. कनकाई मातेनं सांगितलं, अहो देवानंच मला विचारलं काही दुःख आहे का. मग माझ्या अंतःकरणामध्ये जे काही शल्य आहे, जे काही दुःख आहे, मी ते देवाला सांगितलं. काय दुःख सांगितलं? काही नाही, ऊस पवित्र नाही एवढंच सांगितलं. मग देवानं सांगितलं, जा म्हणे तुला पुत्र होईल. पण बोलोबा काका म्हटले, अगं कनकाई तुला सांगितलं होतं काही मागू नको, पण आता मागितलंच आहे तर देवाकडे जा आणि देवाला जाऊन सांग की देवा मुलगा द्यायचा असेल, पुत्र द्यायचा असेल तर असा दे जो तुझी भगवत भक्ती करणारा असेल, तुझी वारी करणारा असेल. आणि मग कनकाई माता देवाकडे जातात आणि देवाला म्हणतात, देवा ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा, तुझी भक्ती करणारा, तुझी वारी करणारा पुत्र आम्हाला दे. यातून सांगायचं एवढंच आहे, संतांनी देवाकडे मागितलं तरीही भगवंताशिवाय त्यांनी काहीच मागितलं नाही. भगवंतालाच भगवंताकडे मागितलं. म्हणून संतांच्या जीवनाचा आपण विचार केला पाहिजे. दुसरं उदाहरण प्रल्हादजींचं घेतलं तर ज्या वेळेला खांबातून नरसिंह भगवान प्रकट झाले, हिरण्यकश्यपूला मारलं, त्यावेळेला त्यांनी प्रल्हादजींना प्रश्न केला, प्रल्हादा तुला काय पाहिजे. त्यावेळेला प्रल्हादजींचं म्हणणं होतं, देवा मला माझ्या अंतःकरणामध्ये मागण्याची काही इच्छाच राहू नये असं वरदान दे, कारण सगळं काही द्यायला तू पुरेसा आहेस, सगळं काही तू देऊ शकतो. मला सांगायचं एवढंच आहे, संतांनी भक्तांनी देवाकडे मागत असताना देवाशिवाय काहीच मागितलं नाही. म्हणून भगवंत जर आपल्याला प्रसन्न झाला तर आपण भगवंताकडे काय मागावं याचा आपण विचार केला पाहिजे. यासाठी संतांच्या चरित्राचा देखील आपण विचार करावा. कारण भगवंत जर प्रसन्न झाला आणि मागावं काय कळलं नाही, भगवंत प्रसन्न झाल्यानंतर त्याच्याकडे सद्बुद्धी न मागता आपण जर त्याच्याकडे या विषयाची मागणी केली तर परमात्मा प्रसन्न झाल्याचं सार्थक होणार नाही. म्हणून मागावं काय याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी भगवंताचा आदेश आपण मानला पाहिजे. कारण जीव ज्या वेळेला शास्त्राला प्राधान्य देतो त्यावेळेला त्याचं मन शुद्ध होतं आणि मन शुद्ध झालं की परमेश्वराची महिमा त्याच्या लक्षात येते. परमेश्वराची महिमा लक्षात आली की या नाशवंत विषयाला न मागता तो परमेश्वराकडे परमेश्वरालाच मागतो. म्हणून शास्त्राचा आदर केला पाहिजे, शास्त्राचा आदेश आपण मानला पाहिजे. भगवंताला जर प्रसन्न करायचं असेल तर मनमुखीपणाचा त्याग करून आपल्याला गुरुमुखी व्हावं लागेल आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे जर आपण चाललो, या आज्ञेचं जर आपण पालन केलं तर निश्चित रूपाने परमात्मा प्रसन्न होतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.